हॅलो. तर आहे ना, मी आता स्विगीचा थोडा स्टडी करत होतो. आता झोमॅटो रिसेंटली खूप वाढला आणि तो पुढे वाढेल, त्यांनी प्रॉफिट दाखवला. तर म्हणलं स्विगी तर बघावं काय चालू आहे. तर स्विगी 50 सिटीपासून समवेअर अराउंड 500 सिटीमध्ये त्यांनी स्केलिंग केली. खूप साऱ्या सिटीजमध्ये ते अवेलेबल झाले. त्यासाठी त्यांनी काय केलं, की आता फुल मील तर झोमॅटो विकतोय, तर त्यांनी थोडं शॉर्ट मीलवरती फोकस केलं, की फक्त आपण आईस्क्रीम विकूया, फक्त आपण स्वीट्स विकूया, फक्त रोटी वगैरेवर फोकस करूया त्या टाईपमध्ये. तर त्यांनी जे सिटीज चूज केल्या, की जिथे त्यांना स्विगी स्केल करायचं आहे कमी पैशामध्ये प्रॉपरली, तर त्यांनी कसं चूज केलं. त्यांनी अशा सिटीज चूज केल्या की जिथे वॉशिंग मशीनचा सेल खूप जास्त झालेला आहे. वॉशिंग मशीन ते लोक यूज करतात जे लोकांना त्यांचे एफर्ट्स कमी करायचे, डेलीचे एफर्ट्स कमी करायचे. ऑब्व्हियसली जर का त्यांना डेलीचे एफर्ट्स कमी करायचं आहे, तर देर आर हाय प्रोबॅबिलिटी की ते ऑनलाईन ऑर्डर करतील खाणं, की बाबा आपण एक काम करू, भाजी घरी बनवू पण पोळ्या आपण बाहेर ऑर्डर करू. दॅट वॉज ब्रिलियंट मूव. माहिती आहे का, की तुम्ही वॉशिंग मशीनवरून ठरवलं की तुम्ही कोणत्या सिटीमध्ये तुमच्या जेवणाचं किंवा खाण्याचे जे स्केलिंग आहे ती करणार आहे.